लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिककरांनो, ही दृश्य आपण पाहिलीत का? भल्या पहाटे नाशिकच्या रस्त्यांवर महापौर आणि उपमहापौर ठेकेदारांना तंबी देताना दिसतायत। अधिकाऱ्यांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते। नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांनी वेग घेतलाय, मात्र प्रशासकीय यंत्रणा आणि ठेकेदार यांच्यातील असमन्वयामुळे नाशिककर त्रस्त झाले। नाशिक शहरात एकाच वेळी 50हून अधिक मुख्य रस्ते खोदल्यानं शहरात सर्वत्र वाहतूक कोंडी होते। शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। कंत्राटदाराकडून परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्यानं अनेक नागरिक अपघातग्रस्त होत आहेत। पालिका प्रशासनाच्या या कारभारावर सर्वत्र टीका झाल्यानंतर आता नाशिक शहराच्या महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे हे अधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरले आहेत। खोदलेल्या रस्त्यांवर आणि कामाच्या ठिकाणी जाऊन नियमांचे पालन केले जात आहे का याची प्रत्यक्ष माहिती ते घेत आहेत। अनेक ठिकाणी ठेकेदारांचा निष्काळजीपणा समोर येत असल्यानं महापौर आणि उपमहापौरांनी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना रस्त्यातच खडे बोल सुनावलेत। या कामामुळे जर कोणाचा जीव गेला तर त्याला कंत्राटदार जबाबदार धरून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तंबी ठेकेदारांना देण्यात आली आहे। निष्काळजीपणाने नियमाचं उल्लंघन केलेला हा कॉन्ट्रॅक्टर आहे। हा कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सांगतो, याला डायरेक्ट टर्मिनेट करायचं, ब्लॅकलिस्ट करायचं। पाठीशी कोणालाच घालायचं नाही, कारण आमचा पेशन्स आलेला आहे। नागरिक पण तेवढं सहन करू शकतात। आम्ही पण नागरिकांना खूप आश्वासन करतोय की तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या, आमचं काम चालू आहे, पण ही कधीपर्यंत चालेल? असं त्यांच्या जीवावर बेतून नाही चालणार। मनमानी चालू झालेली आहे, ही पद्धत नाही आहे आणि हा मेन पॉइंट आहे। आणि त्याचंच कारण आहे की 7 वाजेपासून आम्ही डायरेक्ट आलो, तुम्हाला कोणाला न सांगता आलो। त्याचं कारणच ते सांगून आलो असं नाही की तुम्ही आता आपण सांगूनंतर तुम्ही माती ओढायला लागले। बरं, माती ओढतं इथून तिथून थांबायचं कुठं? एका स्पॉटवरती आपलं नियोजन नाहीये, एका स्पॉटवरती आपल्या नियमाचं पालन होत नाहीये। थांबायचं किती? कुठं दाखवायचं? सांगत असतात की असं झालंय, नागरिक इथे पडतंय, इथे होतंय। आम्ही आता त्याचा हाल आहे आणि तुम्हाला कळत असेल आता इथे बॅरिकेशन नाही, ते नागरिक पडणार नाही, नागरिक काय होईल त्याची जबाबदारी निश्चित करा ना। बरोबर झालं तर सदोष मनुष्यबळाची गुन्हा दाखल करायचा, तात्काळ कारवाई करायची। यांनी नियमाचं उल्लंघन केलं, पॅनल्टी बिलटी काही नाही, ब्लॅकलिस्टेड म्हणजे ब्लॅकलिस्टेड। कुंभमेळ्याच्या तयारीचा वेग वाढतोय, पण त्याच वेगात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत चाललाय। आता प्रशासन आणि ठेकेदार या दोघांनीही जबाबदारीने काम केलं नाही तर ही केवळ कोंडी राहणार नाही तर मोठा धोका ठरू शकतो आणि त्यामुळेच येणाऱ्या काळात ही परिस्थिती हाताळणं प्रशासनासाठी सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे। अश्विनी पुरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।